महागाई वाढत असताना EPS 95 कर्मचारी निवृत्त योजना 95 पेन्शनधारक मात्र दरमहा किमान 1,000 रुपये पेन्शनवर जगतात. ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत शून्यप्रहर कालावधीत पेन्शनधारकांच्या प्रश्नांवर आवाज उठवत किमान पेन्शन 7,500 रुपये करावी अशी आग्रही मागणी केली आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाअंतर्गत EPS 95 पेन्शन योजनेच्या पेन्शनधारकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. देशभरात केंद्र आणि राज्य सरकारचे उपक्रम, खासगी संस्था आणि कारखान्यांशी संलग्न असलेले 78 लाख पेन्शनधारक दरमहा किमान 1,000 रुपये पेन्शनवर जगतायत. सध्याच्या परिस्थितीत ही रक्कम अपुरी असून मूलभूत गरजा आणि आरोग्य सेवांपासून ते वंचित आहेत. 2013 मध्ये कोश्यारी समिती, 2018 मध्ये कामगार संसदीय समिती आणि EPFOच्या उच्चस्तरीय समितीनेही किमान पेन्शन दरमहा 7,500 रुपये तर कमाल 10,050 असावी अशी शिफारस केली होती. मात्र त्याची अद्याप ठोस अंमलबजावणी झाली नसल्याची बाब खासदार म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली आहे. गेल्या 7-8 वर्षांपासून पेन्शनधारक या मागणीसाठी आंदोलन करतायत. दुर्दैवानं त्यांचा आवाज आज तागायत ऐकला गेला नाही. EPS 95 पेन्शन योजनेत त्वरित सुधारणा करावी आणि किमान पेन्शन दरमहा 7,500 रुपये करावी अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. तसंच पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांना महागाई भत्ता आणि मोफत आरोग्य सेवा देण्यात याव्यात, ज्यामुळे पेन्शनधारकांचं जीवनमान तर सुधारेल, शिवाय त्यांच्या दशकाच्या योगदानाचाही सन्मान होईल. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्यक्रम देऊन त्यांना न्याय देण्याची जबाबदारी या सभागृहाची आणि सरकारची असल्याचं खासदार म्हस्के यांनी स्पष्ट केलं.